हे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करत आहेत। एक मिनिट, कृपया पाठीमागे उभे असलेल्या नागरिकांना विनंती आहे आपण समोर खुर्च्यावर बसावं, आपल्यासाठी खुर्च्या रिक्त आहेत। या ठिकाणी माननीय आमदार नारायणभाऊ कुचे, अवधूत नाना खडके, जिल्हा परिषद सदस्य साईनाथ भाऊ करडे, सरपंच कानडगाव, किशोर पाटील, बीडीओ मॅडम, तालुका कृषी अधिकारी श्री बाळासाहेब गंडे हे या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन। बळू या एक मिनिट मागे या एकूण फोटो घ्या तुम्ही या इकडे। पूर्ण जिल्ह्याबरोबर नाही तर पूर्ण मराठवाड्यामध्ये आपला कामाचा समतोल आहे। सर काय सांगाल का जनतेला आपली खूप अपेक्षा आहे। आज छत्रपती शिवाजी महासभाच्या आदेश अंतर्गत आपण गोलाघाट सर्कलमध्ये शिबिराचं आयोजन केलं होतं। त्या शिबिरातून आपण जनतेला काय काय सुविधा देणार आहात? महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 राबविण्यात येत आहे। अंबड तालुक्यातला हा शेवटचा आणि 9वा कार्यक्रम आहे। यापूर्वी 8 कार्यक्रम झाले आणि आज 9वा कार्यक्रमसुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। महसूलच्या विविध 15 सेवा आणि त्यासोबतच इतर जे काही तालुकास्तरीय विभाग आहेत त्यामध्ये कृषी विभाग आहे, गटविकास म्हणजे ग्रामविकास आहे, आरोग्य विभाग आहे, भूमी अभिलेख आहे, नोंदणी विभाग आहे, या सगळ्याच विभागांच्या सेवा आपण एकत्रितरित्या या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। अनेक लाभार्थ्यांना यापूर्वीसुद्धा लाभ देण्यात आलेला आहे, परंतु काही त्यांच्या तांत्रिक अडीअडचणीमुळं किंवा KYC आहे किंवा छोटे छोटे तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळं त्यांचे लाभ देणंसुद्धा राहिलेलं होतं। तर त्या गोष्टी या ठिकाणी आम्ही म्हणजे पूर्तता करून घेत आहोत। या ठिकाणी आधार दुरुस्ती आहे, सेतू केंद्र आहे, सगळ्याच गोष्टी आम्ही या ठिकाणी देत आहोत। त्यासोबतच महाराष्ट्र शासनातर्फे 25 मार्च 2026 रोजीचा जे एक शासन निर्णय निघालेला आहे, जे कोणी नागरिक असतील किंवा खातेदार असतील त्यांनी 1 जानेवारी 2011 पूर्वी जर समजा शासकीय जमिनीवरती किंवा गावठाणात जर समजा त्यांनी अतिक्रमण करून राहत असतील त्याचे पुरावे जर आम्हाला सादर केले तर अशासुद्धा लोकांना कायमस्वरूपी घरकुल पट्टे आम्ही मोफत वाटप करणार आहोत। त्याची 500 स्क्वेअर फुटापर्यंत आम्ही देणार आहोत। त्याच्यावर जर असेल 500 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त पण 1500 स्क्वेअर फुटापर्यंत जर असेल तर त्याचे रेडी रेकनरच्या 10% आम्ही त्याच्यावरती आकारणी करून मग ते देणार आहोत। काही जो धारक आहेत त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, तसं त्याला कसं देणार? ते जर समजा 2011 पूर्वीपासून त्या ठिकाणी अतिक्रमण करत असलेले असेल आणि त्यांनी जर समजा जिओ टॅगचा फोटो जर दिला तर आम्ही टाईमलाईनवरून आम्ही शोधून जर 2010 किंवा 2009 किंवा त्यापूर्वी कधी जरी अतिक्रमण असेल 1 जानेवारी 2011च्या पूर्वीचं त्याचे जर पुरावे आमच्याकडं आम्ही सिद्ध झाले आमच्याकडं तर आम्ही त्यांना 100% त्याचा लाभ देणार आहोत। परंतु जर पुरावे नसतील तर मग त्याविषयी कारवाई करता येणार नाही। जनतेकडे कुठलाही पुरावा ग्रामपंचायतने त्यांना काहीतरी देणं अपेक्षित असतं, पण ग्रामपंचायतने त्यांना आतापर्यंत कुठलाही त्यांना पुरावा न देता ते आज गायगान धारकावून त्यांचे जागावर घरं पक्के घरं बांधलेले तर त्यांच्यासाठी मग कसं आहे? मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी तेच सांगितलं, जिओ टॅगिंगचा फोटो जर आणला तर सॅटेलाईटद्वारे आम्ही त्याची माहिती घेऊ आणि जर त्याचं जर काही 2011 पूर्वी असल्याचं आम्हाला जर पुरावा सापडला तर 100% त्यांना मदत होईल। आणि ग्रामपंचायतीलासुद्धा BDO असतील किंवा ग्रामसेवक असतील, ग्रामविस्तार अधिकारी असतील, सर्वांची ट्रेनिंग आम्ही घेतलेली आहे, सर्वांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत आणि काय कारवाई करायची आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। आपण जे लोक आहेत तात्काळ आपला जो काही अर्ज आहे ग्रामसेवकाकडे द्यायचा आहे, ग्रामसेवकाला आम्ही सांगितलेलं आहे, तलाठ्याला आम्ही सांगितलेलं आहे, त्यांच्याकडे दिल्यानंतर मग पुढची 100% कारवाई होणार आहे। लाडक्या बहिणीच्या महिलांची KYC झालेली आहे पण तरी सुद्धा पगार आलेला नाही, मानधन आलेलं नाही। मानधन कालपासून पडायला सुरुवात झालेली आहे, काल रात्रीपासून सुरू केलेलं आहे, बरेच लोकांचे मानधनसुद्धा पडलेले आहेत। परंतु जर कोणाची KYC राहिलेली आहे तर सध्या KYC बंद आहे, परंतु आमचा स्टॉल आहे त्या ठिकाणी जर नोंदणी केली तर ज्यावेळेस KYC सुरू होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला कळवू। आता आपल्या स्टॉलमध्ये नवीन नोंदणी केले होते त्यांनी नवीन नोंदणीचं स्टॉल नाही आहे इथं फक्त KYCचा स्टॉल आहे। नवीन नोंदणीचा जो काही कालावधी आहे तो संपलेला आहे। त्यांनी केलेली होती पण आता
हो ते आता फक्त ते चेक आता सध्या साईट बंद आहे, ते आम्ही फक्त नोंद घेत आहोत. ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आम्ही ते तपासून तुम्हाला कळवू. नाही, बळीराजा पांदन रस्ता म्हणतात त्याला. बळीराजा पांदन रस्त्याच्या अनुषंगानं एक विधानसभा निहाय एक समिती आहे. त्या समितीचे अध्यक्ष माननीय आमदार महोदय आहेत. आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली ती ही समिती आहे. ज्या आता आपल्या या विधानसभेतील जे काही आपले अंबड तालुका जो आहे त्या अंबड तालुक्यातल्या अनेक गावचे सर्वेक्षण झालेलं आहे. मोजणीचे डेट्स आम्ही काढलेले आहेत. आताच TILR सोबत चर्चा झालेली आहे. 29 मेपर्यंत त्यांनी शेड्यूल ठरवून दिलेलं आहे. व त्याविषयी मोजणी झाल्यानंतर जर प्रस्ताव पुढं आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आमदार महोदय आणि आमची जी समिती आहे त्याच्यानंतर आम्ही ते कारवाईपूर्वक करणार आहोत. जनतेला एवढंच अपील करेल की आत्ता काय आज जे काही आम्ही योजना सांगितलेल्या आहेत, योजनेच्या सगळ्या सुविधा सांगितलेल्या आहेत, आपण त्या स्तरावरील म्हणजे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील यांच्याकडे आवश्यक त्या परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत आणि जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. त्यासोबतच आपण जर त्यांच्याकडे दिलेलं असेल तर पात्र असतील तर 100% त्याला लाभ भेटेल. विनाकारण कोणीही इतर काही दलाल किंवा जे काही मध्यस्थ असतात त्यांच्याकडे आपण जाऊ नये. फक्त अधिकृत व्यक्तीकडं मार्फतच अर्ज करावा, जेणेकरून आपल्याला काही आपली फसवणूक होणार नाही आणि शासनाची सेवा जी आहे त्या आपल्यापर्यंत डायरेक्टली येतील. धन्यवाद.